आता एखाद्या बाईला लेकरू जरी होत नसेल तर ती डायरेक्ट महाराजांचा आशीर्वाद घेऊन येईल म्हणती. पण काही काही बायांनी महाराजांच्या नादी लागून नवरे सोडले. बरं काही काही बाया अशा आहे की ते सासूला सासऱ्याला कधी जीव लावत नाही, पण एखादा महाराज असला त्या महाराजाच्या मागे पळत फिरत आहे त्या हिशोबाने सोड. आणि मी तर ऐकलं त्या महाराजला येड झालेलं आहे. आता मला सांगा, एवढ्या महिलेला, कोणत्याही महिलेला आपण हात लावायच्या वेळेस 10 वेळेस विचार करतो. कोणती महिलेचे आपण, मी का नाही होत, कोणत्याही महिलेला असं डोळे भरून बघू शकत नाही. ती बाई माझ्यावर इतकी भयंकर चिडली होती, तुमचं म्हणणं काय, तुमचं काय. आणि आज तुम्ही एखाद्या भोदू बाबाचे पाय धुवून तुम्ही झाकमाराला गेलेच नसते तर महाराज काय, महाराज का तुमच्या घरी आला का? तुम्ही तिथं जातात, लोकांना भेट, कशाला जायचं महाराजकडे? नमस्कार. सध्या देशामध्ये आणि राज्यामध्ये नाशिक येथील कॅप्टन अशोक खरात यांचं प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजतंय. याच प्रकरणावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील. ते नेमकं या संपूर्ण प्रकरणाकडे कशा पद्धतीनं पाहतात हेच आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. काय सांगाल बरं, ज्या पद्धतीनं कॅप्टन अशोक खरात यांचं प्रकरण सध्या महाराष्ट्रभर आणि देशभर गाजतंय, काय वाटतं? काय विषय आहे माहितीये का, आजकाल महाराजांच्या इतकं नादी लागलेलं आहे. आणि हे जे आहे ना, अंधश्रद्धा आहे. आता एखाद्या बाईला लेकरू जरी होत नसेल तर ती डायरेक्ट महाराजांचा आशीर्वाद घेऊन येईल म्हणती. पण तिला काही म्हणजे दवाखान्यात द्यायची इच्छा होत नाही. बाबा प्रसाद देतील, लेकरू पैदा होईल, या होईल, या अंधश्रद्धा आहे या गोष्टीचा. आणि याच्या चक्करमध्ये खूप लोक पडले. आपण बघत असेल, महात्मा फुले असतील, बाबासाहेब असतील, गाडगे बाबा असतील, यांच्या विचारांचे लोकच राहिलेले नाही. आता तुम्ही विचार करा, एखाद्या महात्मा फुलेची जयंती असते, लोक येत नाही. पण एखादा महाराज येऊ द्या, एखादा चुत्या महाराज एखादा, त्याच्या मागे पुरा बाया पळत आहे त्यांच्या मागे. जसं का तो महाराज नाही का, त्याला काय आशीर्वाद देणार आहे काय माहिती. आणि मेहनत करते जीवावर येतं लोकांना असं वाटतं की बाबा एखादा प्रसाद देईल, बाबा एखादं फुल देईल तर बाबाच्या आशीर्वादाने असं होईल. ही अंधश्रद्धा आहे, याच्यापासून बायांनी दूर व्हायला पाहिजे. पण ज्या पद्धतीनं कॅप्टन अशोक खरात यांनी याच अंधश्रद्धेचा फायदा घेऊन काय काय केलं हे आपण पाहिलेच आहे, त्याच्यावर काय वाटतं? बघा, मी यामध्ये बघा, त्या महिलाही दोषी जितके महाराज दोषी. बघा, महिलांनी सुद्धा अभ्यास केला पाहिजे की कोणत्या गोष्टी काय. मला एक सांगा, काही काही बायांनी महाराजांच्या नादी लागून नवरे सोडले. अरे कोणतेही असे महाराजावर प्रेम, हे आता याच्यापूर्वी असं झालेलं नाही का? कितीतरी महाराज आतमध्ये गेले, आसाराम बापू असेल, किती महाराज आतमध्ये गेले, तरी बायांचे विचार बदलत नाही. बाया तिथं जाऊन तेच करायचं, तेच करतात, जाऊन कधी त्या महाराजाचाच आशीर्वाद. बरं काही काही बाया अशा आहे की ते सासूला सासऱ्याला कधी जीव लावत नाही, पण एखादा महाराज असला त्या महाराजाच्या मागे पळत फिरत आहे. पण मात्र मग या सगळ्या गोष्टीचा फायदा घेऊन म्हणा, ज्या अडीअडचणी घेऊन त्या ठिकाणी काही महिला जात होत्या, त्यांना तो काही औषध देत होता, पाणी देत होता प्यायला, आणि त्याच्या माध्यमातून काही वायग्राच्या गोळ्या असतील, कप सिरप असेल, यासारख्या पदार्थ टाकून त्यांना संबोधित करून हे कृत्य करत होता ना. नाही ते आहे, पण माझं बघा, मी काय म्हणतो तुम्हाला, माझी गोष्ट लक्षात ठेवा, हा सगळा अंधश्रद्धेचा भाग आहे. आणि लोक टीव्ही बघतो, आपण सोशल मीडिया बघतो, हरेक वेळेस प्रत्येक बाईने जागृत व्हायला पाहिजे ना. मला सांगा, तुम्ही आज संत ज्ञानेश्वर सोडले, तुकाराम महाराज सोडले, तुम्ही सगळे साधू संत सोडले, आणि आज येड्या बावळ्या महाराजांच्या नादी लागतात. किती वाईट गोष्टी या गोष्टी. पण मात्र याच्यामध्ये महाराज पण तेवढा दोषी आहे, त्याच्यावर मोठ्या कठोरातली कठोर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे अशी बऱ्याच जणांची मागणी. सुरुवातीला ज्या बाईवर अत्याचार झाला असताना त्या बाईनीच यायला पाहिजे होतं समोर. हे बायां काय करतात, यांचं बायांचं काय होतं माहिती का, हे बायांचे लालचचे मारे जातात, काही भेटल, काही पैसे भेटल, काही हे भेटल, काही आशीर्वाद भेटल. यामध्ये जेवढे महाराज दोषी तेवढेच महिला दोषी, असं माझं म्हणणं आहे. आता सुरुवातीला हे सगळं जे प्रकरण त्या महिलेसोबत घडलं होतं, ज्या महिलेने एफआयआर दाखल केला, त्या महिलेचं असं म्हणणं आहे की तिला सुरुवातीला एक काळा खडा गळ्यामध्ये घालायला दिला होता. मग तिचं त्या ठिकाणी साखरपुडा जमला होता. जेव्हा तिनं तो खडा काढून ठेवला तेव्हा तिचा साखरपुडा मोडला. मग त्यांच्यावर विश्वास बसला की त्या खडा काढून ठेवल्यामुळे झालं. नाही असं नाही. म्हणजे बघा, घातला असेल किंवा त्याला काही त्या व्यक्तीला वाटलं असेल की बाबा याच्यामध्ये काही कमी आहे, या हिशोबाने सोड. आणि मी तर ऐकलं त्या महाराजला येड झालेलं आहे. आता मला सांगा, एवढ्या महिलेला, ज्या महिला आहेत त्यांना पण आता त्यांना होईल, मग त्यांच्या नवऱ्याला एड्स होईल, किंवा मग ज्यांची मैत्री होईल त्यांच्याशी, म्हणजे खूप अवघड आहे ना. म्हणजे एड्सचा प्रसारच होतोय असं वाटतंय महाराजांमुळे. म्हणजे आता सध्या त्यांचे जे सोशल मीडियावर व्हिडिओ समोर आलेत, असे भरपूर व्हिडिओ त्या ठिकाणी आहेत, किंवा अशा भरपूर महिलांसोबत त्यांना असं केलंय असं सुद्धा समजतं. बघा, ते आता व्हिडिओ तर येतच आहे. आणि आता फक्त एवढं नाही व्हायला पाहिजे की महाराजला पुन्हा भविष्यामध्ये भाजपमध्ये घेऊन एखादं मोठं पद दिलं नाही पाहिजे, बस एवढीच माझी इच्छा आहे. तर त्यांना देतील एखादं चांगलं, एखादं कोणतं, म्हणजे ते आता प्रबोधन करण्यासाठी एखादं मोठं पद द्यावं, एवढंच माझी इच्छा आहे. पण या सगळ्या प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांना सुद्धा त्यांचा राजीनामा द्यावा लागला. रुपाली ताई चाकणकरला मी अजितदादा जिवंत असताना फोन केला होता की ताई, तुमच्याशिवाय अजितदादाचं पान हलत नाही.
ती बाई माझ्यावर इतकी भयंकर चिडली होती, तुमचं म्हणणं काय, तुमचं काय. आणि आज तुम्ही एखाद्या भोदू बाबाचे पाय धुवून पितात. अरे लाज वाटलं पाहिजे अशा महिलांना. अशा महिलांमुळेच महिलांवर अत्याचार होतो, एवढं माझं 100% म्हणणं आहे. पण आता त्यांनी राजीनामा सुद्धा दिलाय त्या अध्यक्षपदाचा. बघा, राजीनामा दिला तरी पण सगळं व्हायला पाहिजे ना. किती वर्षापासून त्या पदावर त्या त्यांनी महाराष्ट्राच्या या महिलांच्या हिताचं एक सुद्धा काम केलेलं नाहीये. त्यांनी प्रत्येक वेळेस फक्त राजकीय पुढाऱ्यांच्या पाठीमागे राहिलेले आहे. कोणत्याही शोषित वंचित महिलेच्या त्या पाठीमागे राहिलेलं नाही. पण ज्या पद्धतीनं तो जो महाराज आहे किंवा कॅप्टन आहे तो सांगत होता की यौनी शुद्धीकरण करावं लागतं, अशा पद्धतीनं करावं लागतं, असं तो महिलांना कुठंतरी धमकी देऊन, जीवे मारण्याच्या धमकी देऊन हे सगळं कृत्य हे करत. बघा, मला तेवढं तर विषय माहिती नाही, पण आज तुम्ही विचार करा, कोणत्याही महिलेला आपण हात लावायच्या वेळेस 10 वेळेस विचार करतो. कोणती महिलेचे आपण, मी का नाही होत, कोणत्याही महिलेला असं डोळे भरून बघू शकत नाही. म्हणजे आज मला सांगा, कोणतीही गोष्ट एक तर ब्लॅकमेल असेल किंवा महिला स्वतःहून तिकडे ओढल्या जात असेल तर मी त्याच्याबद्दल काही नक्की सांगू शकत नाही. पण मात्र मग आता हा जो कॅप्टन आहे त्याचं वय वर्ष 60 आहे, तो त्याच्या निम्म्यापेक्षा अर्ध्यापेक्षा वयानं असलेल्या महिला असतील, तरुणी असतील, यांच्यासोबत सुद्धा कृत्य करत होता. मग ही राक्षसी वृत्ती नाहीये का? हे बघा काय होतं माहिती का, यांना कारणीभूत जनता आहे ज्या महाराजांवर प्रेम करते. मला सांगा, या सांड्यांना फुकटचं तूप भेटतं, फुकटचं लोणी, फुकटचे सफरचंद, फुकटचे पैसे, फुकटची दारू, सगळं काही भेटतं. या लोकांना म्हणजे माइंडमध्ये यांचं शरीरात इतकी ताकद येऊन जाते. सर्वसामान्य माणूस हा काम करून अक्षरशः थकून जातो, पण या लोकांना सगळं फुकटे भेटतात, त्यांच्या शरीरात जास्त ताकद होऊन जाते. मग असं काहीतरी महिलेचे लफडे होतात आणि म्हणजे ते आता तुम्हाला सगळं समोरच आहे. मला काही पण आता बोलायचं ही जी वृत्ती आहे कॅप्टन सारख्या लोकांची, अशा लोकांना नेमकी काय शिक्षा झाली पाहिजे? फाशी व्हायला पाहिजे. आणि सोबत त्या महिलांनाही, ज्या महिलांनी, ऐका अजून किती महिला बाकी आहेत, कोणते राजकीय नेते होते तिथे, काय होते, सगळ्यांवर जे लोक भेटायला गेले असतील, ज्यांनी त्यांचं चरण स्पर्श केला असेल, त्यांना सर्वांना शिक्षा व्हायला पाहिजे. पण जर तुम्ही आता म्हणलात की त्या महाराजाला एड्स सारखी बिमारी आहे, जर हा सगळा जर प्रकार उघड झाला तर संपूर्ण राज्यामध्ये खळबळ पसरण. कारण की त्याच्या संपर्कात नेमकं कोण कोण आहे, त्यांना कसं शोधायचं आणि ते आहेत का नाही, मग हे असं पसरत हे जाईल. सत्तेतले नेते आणि विरोधी पक्षातले सगळ्यांना एड्स होऊन मारणार आहे असं मला वाटतं. पण मात्र हा जो प्रसार हे घातक आहे ना महाराज. गाता की काय करणार आता, ते काय म्हणावं तुम्हाला आता बाबा, काय म्हणजे किती अवघड गोष्टी राव. महाराज 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 करून महाराजाकडे काय करू, काय त्या महाराज लोकांमध्ये राव इथं आता काय बोलावं. आणि ते म्हणजे मला तर वाटतं सगळे हाय प्रोफाईल लोकच आहे तिथं. कोणी गोरगरीब महिला तर विशेष नाही वाटतं, सगळे श्रीमंत लोक असं वाटतं मला तिथं. पण मात्र या सगळ्या भानगडीतून त्याने कोट्यावधीची प्रॉपर्टी सुद्धा कमवली. प्रॉपर्टी जप्त करावी आणि गोरगरिबांना अनाथ आश्रमाला असं देऊन टाकावं त्यांनी. पण मला नाही वाटत गव्हर्नमेंट काही करल नाही, अवघड आहे विषय, संपून जाईल. आता हे सगळं प्रकरण घडल्यानंतर तुम्हाला सुद्धा बरेच फोन आले असतील, लोकांच्या काय भावना होती तुमच्यासोबत? ते म्हणतात की तुम्ही बोला बाबा, आता ते रुपाली ताईला बोलले, नारायणना काय बोलू, इतके निर्घट्ट लोक आहे. आता सगळ्यांना माहिती असतं. मी तर त्या तृप्ती देसाईंना मला वाटतं 1-2 वर्षापूर्वीची गोष्ट माहिती होती. का बदला पोहत आहे, सेटलमेंट करताय. या बाया जितक्या आहे ना, मी आता मध्ये 2-3 महिलांचा विषय पोलीस स्टेशनला गेलो, ते बाया डायरेक्ट सेटलमेंट करून घेतात. चलो बाय, केस वापरले ते 2-3 लाख रुपये दो. बाया सुद्धा तेवढ्या दोषी, बाया सुद्धा ब्लॅकमेल करून करतात, एवढं मला माहिती. तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये त्या महिलांना सुद्धा दोषी धरताय का? दोन्ही. आतापर्यंत पुढे येऊन त्यांनी बोलल्या नाही किंवा तक्रार दिली नाही? दोन्ही पण, दोघांना दोषी मानतो मी. एक माणूस दोषी नसतो. तुम्ही झाकमाराला गेलेच नसते तर महाराज काय, महाराज का तुमच्या घरी आला का? तुम्ही तिथं जातात, लोकांना भेट, कशाला जायचं महाराजकडे? आपल्या नवऱ्यासोबत इतका वेळ घालत नाही बाय. नवरा म्हणलं चला फिरत जात नाही, महाराजाच्या आश्रमावरून ते झक मारत बसतात. किती वाईट आहे ते. पण मात्र आपण एका अशा वृत्तीमुळे आपण सगळ्यांना दोष देऊ शकत नाही ना. मी सगळ्या महिला म्हणतो, मी म्हणत नाही सगळ्या महिला सगळे महाराज दोषी. अहो महाराज किती इंदुरीकर महाराज एक गोष्ट चुकले त्याच्यावर इतका ट्रोल केला. आणि असे महाराज, अहो ते इंदुरकर बिचाराला इतका मानसिक त्रास दिला लोकांनी, आपल्याच महाराष्ट्रातील लोक. यांना बाहेरचे बरे येतात, कोणते महाराज येतात काय माहिती. ते युपी नंतर कोणता ते महाराज येत आहे, बरे नवीनच ऐकतो. कोणतं ते मिश्रा महाराज आहे, मिश्रा महाराज नंतर त्याचा मुलगा आहे. ठीक आहे, त्यांचं अजून काही कुठं बाहेर आलं नाही, पण काही सांगता येत नाही कोणते महाराज काय असतील म्हणून. ज्या पद्धतीनं हा जो कॅप्टन आहे तो महिलांना खडा देत होता किंवा काही अंगारा देत होता किंवा काही पदरी प्यायला देत होता, खरंच या सगळ्या गोष्टींचा परिणाम होत असेल असं वाटतं? नाही, काहीच नाहीये. बघा, हे काहीच कोणताही परिणाम होत नाही. आता माझ्या हातात पण दोरा बांधलेला आहे, पण हा दोरा आहे ना श्रद्धेसाठी बांधला होता. माझी बायको म्हणे की तुम्ही मटण खाऊ नका, तर ते दोरा बांधला. त्या दोरा बांधल्यानंतर मी मटण खाल्लं. असं काही नसतं. ते एक श्रद्धा असते, तेवढी श्रद्धा मांडायची, पण श्रद्धा ठेवावी, अंधश्रद्धा नाही.
पण असे हे जे बुवा बाबा आहेत की महिलांना वशीकरण करतात, त्यांना काहीतरी गुंगीचं औषध देतात आणि अशा पद्धतीचं कृत्य करतात, त्याच्यामुळे महिलांनी सुद्धा कुठेतरी सावध राहायला पाहिजे असं सांगायचं का तुम्ही? काय विषय असतं की काही काही महिला जे आपल्या नवऱ्यापासून काही विषय लपवतात, त्या अशा महाराजांना सांगून देतात की महाराज माझं असं आहे की माझा असा विषय येतो, मग ते महाराज त्या गोष्टीकडे लक्ष देतात आणि त्या हिशोबाने ब्लॅकमेल करतात. मग गंड्या दोऱ्याचा याच्यात काही विषय नसतो. ब्लॅकमेलिंग हा होत असतो फक्त तुम्ही कोणत्याही गोष्टी सांगितल्यामुळे एखाद्या व्यक्तीला. अच्छा, मग आता हे जे सगळं प्रकरण घडलं याच्यावर तुमचं फायनल मत काय आहे? त्याला काय शिक्षा व्हायला पाहिजे आणि इथून पुढं असं घडू नये याच्यासाठी काय सांगा? माझं एकच म्हणणं आहे की महिलांनी अशा भोंदू बाबा या बाबांच्या नादीत लागू नका ना. ठीक आहे, एखादं कीर्तनकार येत असेल, तुम्हाला कीर्तन सांगत असेल तरी गोष्ट वेगळी ती, ते प्रबोधन आहे. पण हे कोणतं महाराजाच्या रूम मध्ये जाणे, महाराजांसोबत बसणे, महाराजांसोबत खाणे पिणे हे चुकीचं आहे. आणि मी तेवढंच म्हणतोय की जेवढे महाराज दोषी तेवढे महिला दोषी, संपूर्ण महिला नसतील पण महिलाही त्याला तेवढेच दोषी आहे जेवढे महाराज दोषी. काय कारवाई व्हायला पाहिजे बरं अशा वृत्तीवर? अशा वृत्तीवर त्यांना फाशी द्यायला पाहिजे. काय वाटतं सरकार घेईन का निर्णय जेवढ्या लोक? सरकारने त्यांना एखादं मोठं पद नाही द्यावं, नाही त्यांना एखादं मोठं पद द्यावं नाही तर एखादं देऊन टाकतील असं चांगलं एखादं महर्षी बेहर्षी म्हणून, असं सांगता येत नाही. अच्छा, नक्कीच हे होते सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांनी अगदी बेधडक अशी प्रश्नांची उत्तरं दिलीत आणि त्यांचं मत सुद्धा या ठिकाणी मांडलेलं आहे. आता ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलंय त्याच्यावर रमेश पाटील अगदी बेधडकपणे बोललेच आहेत. तर मात्र नेमकं तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा कमेंटमध्ये स्पष्टपणे सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.